नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी गौरी धुमाळ. मिलिंद पवार म्हणून दादांचा एक फोन आलेला आहे. बारामतीमध्ये नारोळी म्हणून असं एक गाव आहे. तिथे एक आजी एका मंदिरामध्ये राहते आहे. तर तिला आपण आज रेस्क्यू करायला चाललो आहे आपल्या आश्रमामध्ये. तर बघूया तिथे जाऊन तिची परिस्थिती नक्की काय आहे, तिच्यावरती काय परिस्थिती आली आहे, जेणेकरून ती आपल्या आश्रमामध्ये व्यवस्थित सन्मानाने आणि आनंदाने राहू शकेल. धन्यवाद. गाडी दिवस लावू नका. नको राहत राहत. ते हीच आजी आहे ना? तूच आहे का आजी? बरं. हा ग बाई, बसू का तुझ्यापाशी? फोटोत बघितलं की तुला. काय म्हणताय? म्हणलं जीव लावा बघा आता तुमच्या. हो, तुम्ही कुठल्या इथलेच का? तुझं गाव हेच का? नाव काय तुझं? रागडाबाई सदाशिव चौधरी. अच्छा. नवरा? नवरा तिकडे सुट्ट्या दिलं गेला मग वरतून. आणि इथं आई बाप नाही, मला कुणीच नाही. मेला का? हां, नवरा मेला. आणि पोरं? कुणीच नाही म्हणून तर झालीच नाही का पोरं? तिथं आणलीच नाही, ती पेत होता म्हणून. मग इथं आई बापा कशी आली. आई बापाकडे झाले तू. हां, आणि मग ती आई बापा बी गेली मरून. सांभाळायचं. आणि ती एका बायापाशी होती. भाऊ बहीण कोणीच नाही का तुला? कुणीच नाही. हे काही सांगते ना पोरं, कुणीच नाही मला. मंदिरातच राहते का? हा, हे काय तसं राहायची काय या बाईने जेवाय घातलं. अच्छा. खायचं प्यायचं त्या ताई हे करतं. ताई या की इकडं. काही त्यात सांभाळायचं होत्या. आणि मग संडास बाथरूमला? हां, संडास बाथरूमला कुठं जाते? तिथं आहे की इथं सगळी सुई. त्यांच्या घरात हां, सगळी सुई आहे. आंघोळ बिंघोळ तिथंच करायची? हा, काय त्यात बघा. तुम्ही ते जेवायला देत होतात काय? महिना झाला त्यांच्या पैसे सुई आहे. अच्छा. त्याच्या आधी कुठं होती? महिनाभर आधी? काय ती बाई होती संभळीत होती मला. हां. आणि ते बाया म्हणजे माझं दाग गेलं, माझं पैसे गेलं. आणि हाणून मारून मला दिले हाकून महिना झाली. चोरीचा आरोप लावला का तुझ्यावर? हां, आणि मग ही काय हात ती नेऊन आलं हां. का ती वरवणची तिथं होती महिनाभर. हां. तिथनं आली आणि मग त्यांच्या पैसे राहिले. तुला भाऊ बहीण तुला कोणीच नाही का? कुणीच नाही, कुणीच नाही. काही पोरं सांगते ना, कुणीच नाही मला. एकटीच आहे. नमस्ते दादा. बसू या की, या की सगळी या की पुढं. सर पण पुढे या. कोण आहे? पाटील अच्छा. आपलं बोलणं झालं तर फोनवर. या की सगळं अच्छा. बसा की. या या या, बस बस बस. मिलिंद दादा तुम्ही का? त्यांनी फोन केला. हां हां. ग्रामस्थांची त्यांना तर तुम्ही विचारत असाल. हां, विचारलं, बोलले मी आता. आश्रमात येते ना अजय? हा, येते ना. नीट राहणार का? हा, राहायला लागतंय. का त्रास देणार, छळणार तिथं आम्हाला? नाही बाया मला कशाला उतारा देत. नीट मला सांभाळल्या. सर पण पुढे या. नमस्ते दादा. नमस्ते. बापू ये की पुढं. आमच्या आधी घ्या पाहुणे. नाही, चहा वगैरे नको दादा. आम्ही थांबलो होतो, भूक लागली होती मग नाश्त्याला थांबलो.
हे सगळे आपल्या गावातलेच आहेत ना? हो हो पाठीमागे पेज बिर काय बरेच जण आहेत. भरपूर हां, नाही ठीक आहे ठीक आहे. तर ह्या म्हणजे सांगायचं म्हणजे आम्ही लहान असतानाच ह्या म्हणजे ह्यांचं लग्न झालं माहित नाही मला काही नाही ह्यांना दिलं वडाण्यामध्ये हां त्यांच्या मालकाने काय त्यांना सांभाळलं नाही म्हणजे आम्हाला काही कळत नाही विषय पण जसं आम्ही बघतो तसं ह्या हितच होते आपले गुरु वळायच्या हे करायच्या वडील होतं ते दोघं राहायची वडील गेले 21 वर्षाला सांभाळायचं वडील गेल्यानंतर ते आपल्या असं एका आश्रयाला राहायची पण आता हे वय झालं कोण सांभाळतं आता त्यांना ती कोण सांभाळणार त्या मंदिरात येऊन राहत होत्या आणि काय कोण दिलं कोणी आपलं खायचं थोडंसं थोडंसं तसं काय नाही चांगली आहे गरीब आहे बिचारी तशी काय फक्त आता म्हणून आम्हाला आमच्या पोटात दुखते उलट म्हणजे की बाबा हे आमची आजी जाते आमच्या गावात खरं पाहिजे पण उलट तुम्ही चांगली सांभाळावा किंवा तुमचं कसं असतंय थोडक्यात आम्हाला माहिती असावी थोडं एक म्हणावं आश्रमात. आता आपल्याला हे असंच आजीसारखंच तिथं आपल्याकडे पालक आहेत. आता जवळपास 5 वर्ष झाले आपण काम करतोय अशाच पालकांवरती आणि सरकारी अनुदान वगैरे काही नाहीये. जे काय आहे ते असंच व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आणि मग जी काही मदत मिळेल त्याच्यावरती चालू आहे. आता जी जागा आहे आपली ती पण भाडेतत्वावरच आहे. पौड गावात तामिनी घाटाला रोड गेलेला आहे त्या रोडवरती एक आहे म्हणजे ते रिसॉर्ट होतं कोरोनाच्या काळात बंद पडलं होतं ते एक आहे आणि अजून एक करमोळीमध्ये पौड गावातच तिथंच 2 ब्रांच आहेत. 90 पालक आहेत आता तिकडे करमोळीमध्ये हा हा पौडमध्येच आहे. तुम्हाला मी लोकेशन वगैरे देते माहितीपत्रक पण आहेत मी माहितीपत्रक पण देते तुम्हाला. तिथं आपली राहील आजी तिथं दवाखाना आहे ते कपडे लत्ता सगळं आपण आजीसाठी तिथं सोय करतो म्हणजे सगळ्यांसाठीच आपल्या तिथं जेवण खावण सगळं असतं सगळं वेळच्या वेळी असतं सगळं. हो 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 बरं बरं किंवा अजून काय अशी सिस्टीम असते का आता तुम्ही आता कसं हे बेवारस आहेत तुम्ही त्याच्यामुळे बेवारस लोकांना थोडी सवलत देऊन किंवा विनामूल्यच तुम्ही काम करताय बरोबर आहे की किंवा असं काय का आता आम्ही काय थोडेसे पैसे तुम्हाला आम्ही देणारच किंवा असं काय आहे का किंवा त्या आजींच्या नाव टाकायचे का आजीला समजा वाटलं की मला चहा प्यायचा आहे किंवा मला आज बिस्किट खायचे तर त्या पैसे बाहेरचं काही पैसे खर्च करायची गरजच नाही ना सकाळचंच अहो आपल्याला खायला भेटायचं नाही एवढं त्यांना सगळं तिथं पंचपक्वान मिळतंय काही काळजी करू नका. आता वय झालेलं आहे आणि शेवटी कसं असतं वय झालं तर त्यांना वाटतंच की चहा प्यावा बरोबर आहे तिथं असतं तिथं सगळं असतं सकाळचा चहा नाश्ता असतो 2 वेळेसचं जेवण असतं जेवणामध्ये भाजी पोळी वरण भात पापड लोणचं हे असतं संध्याकाळचं कडधान्य असतं. आता जरा थोडेसे गॅसचे प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे चुलीवर स्वयंपाक चालू आहे तर संध्याकाळचा फक्त खिचडी भात असतो खिचडी भात किंवा वरण भात असतोय. अशाच आजीपेक्षाही अजून वयस्कर पालक तिथं आहेत आपल्याकडं म्हणजे आता हे बोलू नाही कधी पण दुर्दैवी काही त्यांची घटना झाली म्हणजे अंत्यविधीपासून मी स्वतः करते. मी आतापर्यंत 5 वर्षामध्ये जवळपास 24 ते 25 जणांचा अंत्यविधी मी स्वतः सरण रचण्यापासून केलेला आहे. आपल्यामध्ये म्हणतात पुरुष माणसाशिवाय बाईने स्मशान मी पार खड्ड्यात उतरून तिथं सरण रचून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे शेवटपर्यंत आपणच सगळं बघतो आणि हिला कुणी नाही म्हणण्यापेक्षा मी जरी रक्तमासाची नसले आजी तरी मी आता पोरगी आहे तुझी काय तेवढा म्हणजे विश्वास आणि तुम्ही एवढ्या गायकऱ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय आणि विश्वासाने मिलिंद दादांनी मला आता फोन केलाय तर विश्वासाला कधीच कुठं म्हणजे हे होणार नाही. माझा बाप पण पोलीस आहे कायद्याच्या चौकटीत राहूनच मी आतापर्यंत कामं केलेली आहेत आणि ह्यांचे आशीर्वाद आहेत स्वामी समर्थांच्याच नावाने आपली संस्था आहे आणि स्वामींचं नाव फक्त मी जपतीये बस असं तर त्याला कुठं धक्का लागणार नाही माझ्याकडून एवढी तर शाश्वती पूर्ण गावातल्या लोकांना मी सांगेन. आणि तुम्ही पण कधीतरी एखाद दिवशी कोणी तुमच्या माहितीमध्ये तिकडे आलात फिरायला आलात फॅमिलीसोबत आलात तर नक्की आजीला कधी तुम्ही येऊन भेटू शकता असं काही नाही. हो 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 दगडात त्या आपण त्याला सांगतो ना आपले पैसे होते किती होते 30,000 रुपये होते बरोबर आहे ना हे 30,000 रुपये बरोबर आहे की नाही आता हे 30,000 रुपये ह्यांना द्यायचे का आपण तिच्या काही कामाचे आहेत का काम केलंय का तिने
हां तिचे पैसे अच्छा. तिचे पैसे हां तिचे ऐका तसं ह्यांच्याकडे काही जमीन जमला जे होता त्यांनी सर्व म्हणजे आता ती 10-5 हजार रुपयातच गेल्या पहिले जमिनी सगळ्या हां. त्याचे काय 2 रुपये 4 रुपये तिचे होते आजीची एका आपल्या जिथे राहत होते त्यांच्याकडे त्यांनी बाबा म्हणले की तिचे पैसे भाऊ तिचे पैसे धरा. अच्छा. हां मग आता हे पैसे ते त्यांचे पैसे त्यांच्यासमोर मांडून आम्ही तुम्हाला देणार आणि तुझ्याकडे काय पैसे आणलेत का किती येते मग तिची काय जागा बिगा विकली आहे का? नाही नाही जमीन होती जमीन पहिलीच अच्छा जुनी. 20-25 वर्षापूर्वी. अच्छा 30च्या पुढे तिची पाटील असताना त्याच्या अच्छा आणि त्यांच्याकडे ते दराला राहत होते गेले 5 हजार अच्छा अच्छा त्याच्याकडे पैसे ठेवले. अच्छा 22 रुपये आहेत ना हे गावाचे होते म्हणजे आता तुमचं हां हो का हे 22 रुपये आणि आमच्या शाळेच्या वतीने मी शाळे हायस्कूलच्या वतीने आम्ही अच्छा हां अच्छा 1 2 3 3.5 37 रुपये आम्ही शाळेच्या वतीने देतो. पावती पुस्तक आता मी आणलेलं नाहीये तुम्हाला मी काय करते जाऊन द्यावं पावती पुस्तकं काय वाटलं तर माझ्या व्हॉट्सअपला टाका तसं काय नाही हो का हे नाही, आता हे सगळं व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती जाईलच. आजोबाच्या हस्ते तुम्हाला पैसे देऊ आजोबा द्या पैसे द्या. चालायचं. चला घ्या ना. हा तू ये येईल का चढता? हा येते साडी तर घालायची किती हाऊस. हा तिकडं आता गाऊन घाल तू. बर गावत घालीन मला काय बस इथं बस ह्याच्यावर. गावत गावन हा येतंय ना बसता व्यवस्थित. लाव. इनवलप नाहीये ना एखादं असं इनवलप आहे का कागदाचं? हा कागदाचं आहे का किंवा पेपर थोडासा त्याचाच पेपर काढा. पेपर दुकान आहे काढ दे. पेपरच द्या ना अर्धा. आता आम्हाला जायचा रूट कसा आहे? हाच आलो त्याच रोडने ना. कुठं? हां थोडासाच पॅच होता तो पण दुसरे रोड चांगले लागले मला. आलेल्याच मार्गे ना. हां हां हा नाही मोरगाव. हा मोरगाव लागला ना. मोरगाव रस्ता तेच मार्गे जावा त्याच मार्गे ना. नाही नाही मध्ये आहे मध्ये खराब आहे नको नको खराब रस्ता आहे कुठं गाडी खेळा लागला तर पंक्चर होईल त्यापेक्षा डायरेक्ट मोरगाव जेजुरी. येस थँक्यू मी चप्पल घालते फक्त. हा या आणि तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांची वाट बघते मी. या नक्की जसं जमल तसं या.
मारा चक्कर. हां चला येऊ का बाबा, मी तुमच्या पाया पडते. सगळ्यांच्याच आता पाया पडायला पाहिजे पण आता इथूनच सगळ्यांच्या मानधारी लोकांच्या पाया पडते. आशीर्वाद राहू द्या आणि तुमच्या सर्वांचा. हां या चला. मला माझ्या नानांची आठवण आली. माझे आईचे जे वडील होते सेम असे भारदस्त तुमच्यासारखे, आणि हे टॉवेल टोपी ते असतं. हां या या नक्की नक्की चालतंय. चला येऊ येऊ. हां दरवाजा लावलाय ना तो. थोडीशी गाडी फक्त तिथपर्यंत घ्या, व्हिडिओ शूटिंग करायचं. चला येऊ का. चला आजी इथून दिसतंय का तुला. बस बस खाली काचेतून दिसत असेल बघ. तिथून काचेतून दिसल आजीला. हा हा चला तिथपर्यंत थोडीशी. तुम्ही हात थोडा सोडून द्या. हात सोड. या पाहिजे पडली का. पाहिजे का व्यवस्थित पाहा. असं खोच तिथं. एकानेच कोणीतरी एक किंवा दोघं जण. साडी ती साडी नाही तर पहिले चल तिकडे चल. जेवायचं वगैरे फ्रेश वगैरे. स्वामींच्या पाया पडायचं का आपण मंदिरात. चल मंदिरात माहिती तुला ते तिकडं तिची बॅग वगैरे चिवच्या ह्याच्यामध्ये पिशवीत. हे आपला आश्रम. तुला आता गाऊन देते मी घालायला. काष्ट साडी नाही घालत का. नऊवारी ही त्या पायची पंच. बघ स्वामींनी बोलवलं तुला इथं. मग काय पाया पड. करते. कोण आहे ते. त्याला पकड इथं हवं तर.
साडी पायात अडकून पडायची एखाद दिवशी तू. चप्पल घाल. उलटी. चल. नाही काय तो. इकडं हाय हाय. संडासला लागली तुला? नाही बाबा लग्न राज लघवीला आली. मग काय बा मग काय बाया. चल. पायरी आहे बघ खाली. दिसत ना आजी डोळ्यांनी व्यवस्थित तुला? हा हा दगडाबाई आजी. दगडाबाई ना नाव तुझं? हा मी काय म्हणू तुला? काय बा आ काय बरं आजी बघा हे बघ मी ओळख करून देते. ही आहे ना हा माझी मुलगी, दत्तक मुलगी. ही माझी मोठी मुलगी आहे. ही माझी हिच्यापेक्षा मोठी पोरगी आहे, पण ही दत्तक मुलगी पहिली. आणि ही माझी 3 नंबरची दत्तक मुलगी. आणि मग त्यांच्या घरामध्ये आता इथं राहतो. इकडं बेड दिलाय तुला. बाथरूम म्हणजे इथं जवळ आहे. हा लघवीला वगैरे जायला. आणि गाऊन घालायचा. पोरींना 4 गोष्टी समजून सांगायच्या. काय हा हा आ? आवडलं का घर? हा आश्रम आवडलं का? हा आवडायला काय आता छान राहा मस्तपैकी. हा काय हा सांगितलं टेन्शन घ्यायचा नाही. नाही बा टेन्शन लेणे का नाही. आनंदाने राहायचं. भूक लागली की खायला प्यायला मिळतं इथं व्यवस्थित. आणि गाऊन देते मी तुला. हा हा गाऊन घाल. हे साडी नको घालू. साडी हे होते. खाली हुळहुळ पडशील तोंडावरती कुठं तरी. हा तिकडं तू कोणाकडे राहत होती म्हटली? अहो ती एक बाई होती हा तिची मुलगा सर्विसला आहे रत्नागिरीला. हा तो काय म्हणला त्या म्हणला तुम्ही बहिणी राहा माझ्या आईन दोघी जणी. हा आणि तिथं राहिली. हा तर राहिल्यावर तिने 2-3 गाया होत्या. गाया सांभाळायची. तिथे रानात जायची. काम करायची. हा आणि आता काय म्हणली माझं इथली फुलंच गेली. माझं पैसेच गेले. हा आणि तिने घेतला आदवत माझ्यावर. चोरी करती म्हणून का? हा तू चोरी करते असं म्हटली? हा. हा आता हे तुमची वस्तू पडली. आता इथनं मी तुमच्यात खायते पिते मला मी उचलून का? हा आणि ती म्हणली माझं आमकं गेलं तुमकं गेलं. हा आणि माझं ते 1 लाख होतं तिच्याकडं. 1 लाख रुपये होते तिच्याकडं हा तुझे? माझं कसले पैसे होते ते तुझे? वावर इकलं होतं. हा आणि ती बँकेत टाकलं मी वावर हा वावराचं पैसे. हा त्या बँकेत टाकल्यावर त्या पोराचं जमलं लग्न हा. होतं. ती काय म्हणला आता पण मला पैसे दे बँकेतनं काढून मी तुझं देतो. हम्म आता त्याने त्याचं लग्न झालं. तू रे त्याला एवढा लग्न. हा आणि आता ते नळाचं पैसे हम्म. मिळल्यावर त्याने आता माझ्यावर द्यायचं का नाही तिला आईजवळ. ते किती मिळाले? बस आता 1 लाख मिळलं. पण ती दाढी देवाला 30,000 दिलं काल. हा मग ती पोरं लय पिसाळली. म्हणजे तिकडे आई घाली जाऊ दे चल आपली तर तिकडे सोडतं देऊ कुठेतरी असले म्हणला ही. आणि तुझी जागा किती होती? जमीन किती होती तिकडं गावात? जमीन ती काय 3 एकर होती. 3 एकरात तिने गुंडाळावलं ती. 3 एकर जागा होती तुझी आणि ती सगळी त्या बाईने घेतली. हा आणि तुला फक्त 30,000 रुपये आज गावच्याकडं गावकऱ्यांच्या हातामध्ये दिले. दिलं हा असं केलं तिने. हो का मावशी ती ताई माझं
आशीर्वाद सोमाच्या तिथं कावा चांगलं नाही व्हायचं म्हणताना बी काय म्हणते हम्म. आता जीव तार वाढतो या का नाही एवढं पैसे असतं तर पैशाने पैसा वाचला पण अख्खी 3 एकर जागा त्या बाईने घेऊन टाकली तुझी. मग काय ती काही पिकवत नव्हती का तू? काही काम करत नव्हती का त्याच्यामध्ये? आता बस काम करायची ज्वारी काढायची हम्म. करडी निघायची काय नाही निघायची आता ती हे केलं हम्म. आणि आता मग ती काय बी दूध घेतली हाणती ती काय काढण्याचं हे वापस केली असली बाईला कानाला काय केलं इथं तुझ्या तिने? ते काय पकडी अशी वाढायची न हे करायची पकडी पकडीने तुला? मग ती काय ते जेवलंच मग पोरण म्हणजे पकडीने तुझा कान ओढायची? हा अशी वाढायची खाली वाकवायची मारायची पण का तुला? मग काय मग वगैरे पिसाळी पोरं ते मिल्या ते बसाय वाजा मग तू मिलिंद दादांना सांगितलं का मग तू? हा त्यांनी त्याला आपल्या गावातल्या गावात कळतंच की हा. तो म्हणला आता याचा मी स्विच करते एवढ्याच महिन्यात हा. आणि मग ते सारखा फोन करायचा तिकडं कर तिकडं कर कशी मारायची आणि काय कुठं कुठं मारायची? काठीने बिठीने मारायची का तुला? काठीने नाही हम्म. पण असं गोटे एवढ्याला घालायची पाटणीत मी हे दाखवायची हम्म. हे करायची खायला प्यायला नव्हती देत का? खायला ते तिला पण काय आता म्हणजे आता फायदा का म्हणून होत होतं तेव्हा तिने मस्की करून घेतली हम्म. आता फायदा हम्म. मग काहीतरी आजवत घेऊन ही करून काहीतरी आरोप लावून हिला कशी बाहेर काढायची ते तिने बघितलं. हा बांगड्या भरू आपण नवीन, ह्या जुन्या झाल्यात आता लई. हा, ह्या सगळ्या निघतात का आता, का फोडून काढाव्या लागतील ना? ठीक आहे, कासारणीकडे नेते एक दिवशी तुला, छान बांगड्या भरू. बांगड्या आवडतात ना तुला? बांगड्या आवडते. ठीक. हे गाऊन आहेत बघ, हे गाऊन आत्ता सध्या घाल. हा उंचीला मोठा असेल, मग थोडासा कट करून टिप मारून मग घेते मी मापाचा. आत्ता सध्या घाल का आत्ता राहू दे, हे टिप मारून मापाने शिवायला लावते. जाऊ दे आजच्या दिवस काय. आजच्या दिवस राहू दे हे. हां, जेवायला आणलंय तुला. हात धुतले का तू स्वच्छ? हा ते चालली काय घेऊन हात धु स्वच्छ. खाली बसणार का कसं बसते? खाली बसते का इथं? बसते. येतं का बसता? खाली येतं का बसता? नाहीतर मग वर बस. बसा येते बसायचं नाही. इथं मंदिरामध्ये रोज स्वामींची पूजा बिजा होती. हां, तिथं रोज आरतीला बिरतीला जायचं. ह्या पोरी भांडायला लागल्या का ह्यांना काठीने मारायचं. हां, 4 शब्द ह्याचे काय म्हणतात, गुणाचे शब्द सांगायचे. भांडतात त्या दोघी एकमेकींशी. आता तू लक्ष दे, तूच आई आहे त्यांची आणि तुझी आई मी. मी तुझी आई आहे का पोरगी आहे? होय ग. बरं, जेव जेव जेव, खा. पोरगी म्हणलं तरी आहे, आई म्हटलं तरी आहे, बहीण म्हणलं तरी आहे. कोणतंही नातं लाव. मग काय चांगली आहे का भाजी? तुम्ही काय जेवला जेवला? जेवते ना मी, जेवते आता. तू जेवली की माझं पोट भरतंय. खा जेवा. भाजी चांगली आहे का? हा. हे तिला कट करूनच हे करा. हे ना काय कर, खालून मावशीला कट करून तिला म्हणावं तिच्या मापाचे असे थोडे हाईटला कमीच आहे ते, तिला म्हणावं टिप मारून दे.